आजचे लोकवृत्त दिनांक 13 सप्टेंबर 2024 पावर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा। अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील किरसाल तालुका मान, निढळ आणि मांडवे तालुका खटाव ग्रामपंचायतींनी पटकावले पुरस्कार। 1,30,00,000ची पुरस्कार रक्कम प्राप्त। साताऱ्यात सकल हिंदू समाजाचे आंदोलन, खासदार शरद पवार यांचा केला निषेध, साताऱ्यात पाय ठेवू न देण्याचा दिला इशारा। पाटणमध्ये विकास कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम। भ्रष्टाचार विरोधात 27 सप्टेंबर रोजी पाटणमध्ये महाजन आक्रोश मोर्चा। कराडमध्ये नारळ वेचणाऱ्या महिलेला सापडलेला 10 तोळे सोन्याचा राणीहार महिलेने मूळ मालकाला केला परत। महिलेच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक। ऐन पावसाळ्यातही जिल्ह्यातील 11,000 नागरिक तहानलेलेच, 31 गावात अजूनही पाणी टंचाई, नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष सुरूच। साताऱ्यात चिकनगुनिया आजाराचे थैमान, इतर साथींच्या आजारानेही नागरिक त्रस्त, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी। माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साताऱ्यात 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा केला जाणार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मार्फत माहिती। सातारा जिल्ह्यातील 29 मंडळांवर ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे, तर 23 डीजे जप्त। विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर टाळण्याचे, आवाजाची मर्यादा पाळण्याचे पोलिसांचे आवाहन। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गौरी गणपतीला भावपूर्ण निरोप। जिल्ह्यात ठिकठिकाणी 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन। गौरी गणपती विसर्जनानंतर गणेशोत्सव मंडळांचे देखावे सुरू, प्रबोधनात्मक देखाव्यांवर मंडळांचा भर, नागरिकांचाही प्रतिसाद। गौरीच्या 2 दिवसीय सणामुळे फुलांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल, झेंडू, निशिगंधा, शेवती, गुलाब फुलाला मिळाले चांगले भाव। येवतेश्वर येथील एका हॉटेलजवळ लघुशंका करण्यावरून 6 जणांची हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण, लाडकी दांगट्याने मारहाणीसह धारदार शस्त्रांचा वापर। 6 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। सातारा बसस्थानकात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोखी वृद्धाचा मृत्यू, अंदाजे 60 वर्ष वयाची वृद्ध व्यक्ती, सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद। सातारा शहराच्या शाहूनगर परिसरातील एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद। कराड तालुक्यातील सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी, शेती उत्पन्न बाजार समिती व उपनिबंधकांना दिले निवेदन। मलकापूरमध्ये एसटी बंद पडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना वाहन चालकांना मनस्ताप। तासवडे तालुका कराड येथे गणेशोत्सव देखाव्यातून रस्ता सुरक्षेबाबत समाज प्रबोधन, देखाव्याने वाहनधारकांसह नागरिकांचे लक्ष घेतले वेधून। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर, पाळीव प्राण्यांवर वाढते हल्ले, बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराट, वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी। वाई पालिकेच्या गणपती मूर्तिदान उपक्रमास गणेश भक्तांचा प्रतिसाद, 150हून अधिक भक्तांनी मूर्ती केलं दान। फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात शेतपंपाची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून गजाआड, 3घांना अटक, 4,44,000चा मुद्देमाल जप्त। वृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।